हिंगोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील 167 शाळा असून 17,963 विद्यार्थी हे मागील 4 महिन्यांपासून गणवेशापासून वंचित ठेवल्यामुळे हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले। यावेळी पहिल्यांदाच महिलांनी बोंबाबोंब आंदोलन केल्याने चर्चेचा विषय बनलाय। हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण सर आडगावकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देखील यावेळी देण्यात आले आहे। बघा, महाराष्ट्र शासनाने जी लाडकी बहीण योजना काढली, ती लाडकी बहीण योजना म्हणजे ज्या महिला काम करत नाहीत त्या महिलेला दर महिन्याला 1500 रुपये म्हणजे देण्याचे कबूल केले। परंतु आमच्या ह्या ज्या महिला आहेत शालेय पोषण आहार शिजवण्याचं काम करतात आणि शिजवताना यांना आतापर्यंत मागील 20 वर्षापासून फक्त आजपर्यंत 2500 रुपये मानधन आहे। आम्ही दरवेळेस आंदोलन करून प्रत्येक वेळेस पण महाराष्ट्र शासन ही आमची दखल घेत नाही। त्यामुळे आज आम्ही महाराष्ट्र शासनाच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन केलेलं आहे। ज्या महिला काम करत नाही त्या महिलांना 1500 रुपये देण्यात येतात, परंतु आमच्या महिला सकाळी 9 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत जिल्हा परिषद शाळेमध्ये काम करतात। शालेय पोषण आहार शिजवण्याचं काम करून विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक सगळं जे अन्नधान्य आहे ते वाटप करतात, परंतु आम्हाला फक्त आजपर्यंत 2500 मानधन आहे। महाराष्ट्र शासनाला एवढीच विनंती आहे की यापुढे मेनू वाढलेला आहे शालेय पोषण आहारचा, आणि मेनू वाढल्यामुळं आम्हाला महाराष्ट्र शासनाकडे एक कळकळीची विनंती आहे की आमच्या या पण लाडक्या बहिणीचा विचार तुम्ही 10,000 मानधन देऊन या लाडक्या बहिणीचा आम्हाला सन्मान करावा, एवढीच महाराष्ट्र शासनाला विनंती आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की आज शाळा चालू होऊन जिल्हा परिषदेच्या शाळा होऊन मागील 4 महिन्यापासून विद्यार्थी हे शालेय गणवेशापासून या सरकारने वंचित ठेवले आहे। त्या विरोधात पण आम्ही आज, आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा, अजून एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या 20 कमी पटसंख्या असलेल्या शाळेवर जो शासनाने खाजगीकरणाचं परिपत्रक काढलेलं आहे ते परिपत्रकसुद्धा महाराष्ट्र शासनानं रद्द करण्यात यावं। कारण आम्हाला 10,000 मागणी पाहिजेत। आम्हाला आम्ही खिचडी शिजवतो 20 वर्ष झाले। आम्ही 1,500 मध्ये कामं केले, आम्हाला जर माहीत काही कळालं नाही। तर अंगणवाडीच्या त्याला 30,000 15,000 10,000 रुपये महिना आहे आम्हाला। आणखीन पण आम्ही तिथं जवळ पोळो, आमच्याकडं कोणी पाहत नाही, आम्हाला कोणी रुपये देत नाही। बरं 2,500च्या वर 1 रुपया देत नाही। मागणी 5,000 केली, आम्हाला 10,000 रुपये पाहिजे। आम्ही दवाखाना करावं का, खावाव का, पिवाव, अशी महागाई बढ़लेली, आम्ही काय करायचं? लत्ते कपडे घ्यावं का, लेकरात जगवाव का, काय करायचं? आमच्या नवरे खदाडे पिदाडे येतं, आम्ही काय करायचं? आत्महत्या करायची का आम्ही? आम्ही जिल्हा परिषद शाळेवर भात शिजवतो, तर आम्हाला 2,500 रुपये महिना आहे। फक्त 2,500 रुपये महिन्यावर आमचं काय होते? या सरकारला लाडकी बहीण म्हणून 1,500 रुपये त्या बायाला दिला। आम्ही रात दिवस राबून सिने आम्हाला 2,500 रुपये महिना आहे। आमचा 2,500 रुपये महिन्यामध्ये आमचं काही भागत नाही। आम्हाला एकतर वेतन लागू करावे, सरकारी दर्जा आम्हाला मिळावे, आणि आम्हाला 10,000 रुपये महिना दिलाच पाहिजे सरकारने।